आज आपण बनवूयात नाश्त्याची किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी एक मस्तशी रेसिपी. तर मी इथे 3 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा ज्वारीचं पीठ टाकलं आहे. अदरवाईज तुमच्याकडे तांदळाचं पीठ वगैरे असेल सुद्धा ते सुद्धा तुम्ही थोड्या-थोड्या क्वांटिटीमध्ये ॲड करू शकता. तर मी इथं मीठ टाकलं आहे, लाल तिखट टाकलं आहे, हळद टाकलं आहे आणि धनेपूड टाकलं आहे आणि त्यासोबतच 2 चमचे तीळ टाकले. तिळामुळेच कुरकुरीतपणा येतो आणि अजवाईन टाकलं आहे. तरी सगळं मिक्स करून आपल्याला मोहनसुद्धा टाकायचं आहे. चमचाभर तेलाचं मोहनसुद्धा मी याच्यामध्ये टाकलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून पीठ मळून घेतलं आहे. आपण चपात्यांना जसं पीठ मळतो तसंच पीठ मळायचं आहे. फार घट्ट किंवा पातळ असं पीठ मळायचं नाही आहे आणि लाटायलासुद्धा फार त्रास होणार नाही, कारण ज्वारीचं पीठ आहे याच्यामध्ये, ज्वारी आणि बेसनाचं पीठ आहे. आणि कोथिंबीरसुद्धा मी कट करून टाकली आहे. म्हणजे तुम्हाला हवं असेल तर हिरव्या मिरचीचा तिखटसुद्धा तुम्ही टाकू शकता लाल तिखटाच्या ऐवजी. तर मी छान पीठ मळून घेतलं आहे. थोडा वेळ रेस्ट करायला द्यायचं, एक 15-20 मिनिटं रेस्ट करू द्यायचं. त्यानंतर तो आपण त्याला लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे ते साईज किंवा शेप तुम्ही करू शकता. तर मी इथं लाटून घेऊन वाट्यानं त्याला एकत्रच 4-4 बनतील, कारण तळायलासुद्धा नंतर प्रॉब्लेम नको म्हणून मी एकत्रच असं मोठं एकच लाटून घेऊन त्याच्यामध्ये वाट्यानं हे करून घेतलं, शेप्स काढून घेतलेत आणि नंतर आपल्याला हे तळायचं आहे. लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत किंवा असंही तुम्ही सर्व्ह करू शकता. झटपट बनतं, खूप टेस्टीसुद्धा आहे. मुलांच्या टिफिनलासुद्धा द्यायला सोपं पडतं आणि मस्त असं तळून घेऊन तुम्ही सर्व्ह करायला फार पटकन बनतं. बेसिक इन्ग्रेडियंट्सनी बनतं, त्यामुळे खूप त्राससुद्धा होत नाही बनवायला. अवेलेबल त्या वस्तूमध्ये बनतं घरच्या घरी. नॉर्मली नाश्त्यामध्ये पोहे, उपमा वगैरे खाऊन कंटाळा आलेला असतो. फॉर अ चेंज म्हणून तुम्ही हे ट्राय करू शकता आणि तेलही जास्त लागत नाही आणि बाकीचे पीठसुद्धा असल्यामुळं असं काही अनहेल्दीसुद्धा नाही आहे. तळलेला प्रकार सोडून अनहेल्दी म्हणजे मैदा वगैरे काही ॲड केलेलं नाही आहे याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही ट्राय करू शकता. थँक यू सो मच फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.